राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सच्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 29 मे या दिवशीचं चिंतन. देवाची जी सत्ता विभागली आहे त्या देवता प्रसन्न झाल्यावर प्रापंचिक अडचणी दूर होतात. पण हे खरं देवदर्शनही नव्हे, अगर याला देवाची भक्तीही खऱ्या अर्थानं म्हणता येणार नाही. जगी थोरला देव तो चोरलासे. थोरला देव तो आहे तो दिसत नाही. त्याच्या अधिकाराखाली असणारी विभिन्न दैवत आपल्याला समजतात. त्यांच्याकडून आपलं काम व्हावं म्हणून आपण त्याची पूजा अर्चा नैवेद्य प्रसंगी काही लोक कोंबडे बकरी यांचा बळीसुद्धा देतात. या देवता व्यावहारिक कामना पूर्ण करतात. त्यांच्या कृपेनं अडचणी दूर होतात हे सर्व खरं आहे. परंतु मानवी जीवनाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे, साध्य आहे, परमेश्वराचा साक्षात्कार, ते यातून साध्य होणं दुरापास्तच म्हणावं लागेल. हा देवघेवीचा व्यवहार झाला. निसर्गचक्रात हा देवांच्या बरोबरीचा देवघेवीचा व्यवहार सृष्टीच्या आरंभाबरोबर भगवंतानंच बसवून दिलेला आहे. परस्परम भावयंत अशा तऱ्हेचा उल्लेख गीतेत आहेच. तथापि ही भक्ती नव्हे व्यवहार झाला. तू मला अमुक दे, मी तुला तमुक देईन, अशा तऱ्हेचा देवघेवीचा हा व्यवहार अवलंबून असतो. त्यात भक्तीला अपेक्षित प्रेम नाही. आदर आहे, पण जास्त करून भीती आहे. आपण पाहतोच की कुलदेवतेला जाऊन या, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, कुलदेवतेचा कोप दिसतोय, त्याचं काहीतरी करा असा सल्ला ज्योतिषी लोक देतात. यात देवतेचं प्रेम कुठे आहे? खऱ्या प्रेमात रागाचा भाग आलाच कुठे? थोरल्या देवाला यातलं काहीच लागत नाही. देव भावाचा भुकेला. तो देव म्हणजे हा थोरला देव. त्याला पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीही किंवा काहीही नसलं तरी चालतं. त्याला भक्ताचं अनन्य प्रेम हवं असतं. तेवढं आपल्या ठिकाणी असेल तर त्याला भक्ती म्हणतात. सा तो अस्मिन परमप्रेम रूपा अमृत स्वरूपा, असं नारद भक्ती सूत्रात म्हटलं आहे. संत सद्गुरू हे थोरल्या देवाचीच रूपं आहेत. त्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रेम अवतरलेलं असतं. माझ्याकडे देण्यासारखं फक्त प्रेम आहे असं परमपूज्य बापूरावजी गद्रे म्हणत असत. हे प्रेम मिळवण्यासाठी, त्याला पात्र ठरण्यासाठी साधन केलं पाहिजे, म्हणजे अनन्यता येईल. त्यांची कृपा झाल्यावर अशक्य काय आहे? असो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.